हॅलो एव्हरीवन, वेलकम टू माय ब्लिसफुल लाईफ. आज मी आहे गोव्यामध्ये. तर गोवा म्हटलं की सगळ्यांना आठवतं ते म्हणजे इथले बीचेस, कार्निवल्स आणि इथले चर्चेस. पण या व्यतिरिक्तसुद्धा गोव्याची एक ओळख आहे, ती म्हणजे इथली भव्य दिव्य आणि सुंदर मंदिरं. ही गोष्ट कदाचित अनेक लोकांना माहीत नसेल. तर आज मी जाणार आहे त्यातल्याच काही मंदिरांचं दर्शन घेण्यासाठी. चला तर मग सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला. आज सुरुवात करणार आहे आमचं कुलदैवत श्री मांगेरीश अर्थात मंगेशाच्या दर्शनाने. तुम्हाला कदाचित विश्वास बसणार नाही, पण आज तब्बल 18 वर्षांनी आम्हाला आमच्या कुलदेवतेचं दर्शन मिळतं. दरम्यानच्या काळात परिस्थिती एवढी वाईट होती की आम्हाला इथे येणं शक्यच झालं नाही. पायऱ्या चढून वर गेल्यावर मुख्य प्रवेशद्वारातून प्रवेश करताना डाव्या बाजूला चपला ठेवण्याची व्यवस्था आहे. तसेच उजव्या बाजूला शंकराची मूर्ती आणि गोमुख आहे. या बाजूला हातपाय धुण्याची व्यवस्था देखील आहे. त्याचप्रमाणे गोव्यातील मंदिरांमध्ये ड्रेस कोड लागू झाल्यामुळे तिथे सोवळं, लुंगी हे देखील पुरवले जाते. इथूनच पुढे कालभैरवाचे मंदिर आहे. समोरच्या बाजूला आपले लक्ष जाते ते म्हणजे इथल्या भव्य दिव्य दीपमाळेकडे. आपल्या महाराष्ट्रात साधारण दगडी चिऱ्याच्या दीपमाळा आढळतात. गोव्यात मात्र अनेक मंदिरांमध्ये अशा भव्य दिव्य दीपमाळा आहेत, ज्या उत्सवाच्या वेळी आणि पालखीच्या वेळी प्रज्वलित केल्या जातात. तिथूनच समोर मंगेशाचं मुख्य मंदिर आहे. मंदिराच्या डाव्या बाजूला मंदिराचं ऑफिस आहे. त्याचप्रमाणे मंदिराच्या आसपास महाजनांना राहण्यासाठी रूम्सचीही व्यवस्था करण्यात आली आहे. मंदिराच्या पाठीमागे एक विहीर आहे. या विहिरीचं पाणी अभिषेकाच्या वेळी शिवलिंगावर घातलं जातं. गोव्यातील मंदिरं ही पंचायतन तत्वावर आधारित आहेत. म्हणजेच मंदिर परिसरात इतरही देवी देवतांची मंदिरं असतात. मंगेशीच्या मंदिराच्या मागच्या बाजूला श्री मुळकेश्वर, लक्ष्मीनारायण, सूर्यनारायण, गरुड, शांतेरी, वीरभद्र यांची मंदिरं आहेत.
इथे आपण बघतोय तो उत्सवाच्या वेळी जो रथ वापरला जातो त्याचा एक भाग आहे. हा सुद्धा रथाचाच एक भाग आहे. इथे हत्ती आणि अंबारी आहे. या बहुतेक पालख्या असाव्यात. या मंदिराबाबत एक आख्यायिका सांगितली जाते. ती अशी की एकदा देवी पार्वती आणि भगवान शंकर हे कैलास पर्वतावर सारीपाट खेळत होते. या खेळात हरल्यानंतर भगवान शंकर तिथून निघून गेले आणि दक्षिण दिशेला सह्याद्री पर्वत पार करून कुशास्थली पोहोचले. तिथे त्यांना एका भक्ताने इथेच राहण्याची विनंती केली. त्यानंतर देवी पार्वती त्यांना शोधण्यासाठी निघाल्या. त्यावेळी एका घनदाट जंगलातून जात असताना त्यांच्यासमोर एक वाघ आला. वाघाला समोर बघून देवी पार्वती त्राहिमाम गिरीश म्हणून भगवान शंकराचा धावा करू लागल्या. तेव्हा वाघाचे रूप घेतलेले भगवान शंकर मूळ रूपात आले आणि त्यांनी मामगिरीश या शब्दावरूनच मांगिरीश हे नाव धारण केले. त्याचाच अपभ्रंश होऊन पुढे मंगेश हा शब्द तयार झाला. पूर्वी कुशास्थली श्री मंगेश यांचं प्राचीन मंदिर होतं, परंतु नंतर गोमांतक प्रांतात पोर्तुगीजांनी अनेक मंदिरं नष्ट करायला सुरुवात केली. त्यावेळी इसवी सन 1560 साली मंगेशीच्या भक्तांनी तेथील शिवलिंग हे आदिलशहाच्या ताब्यात असलेल्या प्रियोळ येथील सध्याच्या ठिकाणी स्थानांतरित केले. स्थानांतराच्या काळापासून मराठ्यांच्या कारकिर्दीत दोनदा या मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात आला. शेवटचा जीर्णोद्धार हा 1890 साली करण्यात आला. तसंच शेवटचे नूतनीकरण हे 1973 साली झाले. तेव्हा मंदिराच्या घुमटावर एक सोनेरी कलश बसवण्यात आला. मंदिराच्या शेजारी एक तलाव आहे जिथे उत्सवाच्या वेळी मांगिरीशाला नौका विहारासाठी आणलं जातं. याच तलावाच्या आजूबाजूला 12 ज्योतिर्लिंगांच्या प्रतिकृतीची स्थापना करण्यात आली आहे. मंगेशीचं दर्शन घेऊन मी आली आहे श्री शिवपुरुषालय या ठिकाणी. हे ठिकाण मंगेशीच्या वत्स गोत्राच्या मूळ पुरुषाचं स्थान आहे. त्या मंदिराचा परिसर हा अतिशय रमणीय आहे. आता मी आली आहे श्री नागेश मंदिरामध्ये. हे मंदिर देखील श्री शंकरांना समर्पित आहे. मंदिराच्या परिसरात महाजनांच्या राहण्यासाठी रूमची व्यवस्था आहे.
मंदिरातील शिवलिंग हे स्वयंभू असून खूप प्राचीन आहे. मंदिरातील ऑफिसच्या बाहेर विजयनगर काळातील इसवी सन 1413 सालचा एक शिलालेख आहे. मंदिराच्या समोर एक सुंदर तलाव असून त्याच्या आजूबाजूला नारळाची बाग आहे. मुख्य मंदिराच्या दोन्ही बाजूला श्री लक्ष्मीनारायण आणि गणपती यांची मंदिरे आहेत. आता मी आली आहे आमची कुलदेवी बांदिवड्याच्या श्री महालक्ष्मी मंदिरामध्ये. गोव्यात महालक्ष्मी देवीची अनेक मंदिरं आहेत. पणजी, नेत्रावळी, कोलवा आणि बांदिवडे. कोण नाही बसलेलं. आम्ही कधी पुन्हा आमच्या प्राचीन काळात गोव्यावर शिलाहारांचं राज्य होतं. हे शिलाहार महालक्ष्मीचे उपासक होते. त्याच युगातील ही मंदिरं आहेत. काही लोकांच्या मते हे मंदिर 16व्या शतकात बांधले गेले, परंतु श्री नागेश मंदिरातील शिलालेखात बांदिवडे येथील महालक्ष्मी मंदिराचा उल्लेख आढळतो. हा शिलालेख इसवी सन 1413 सालातील आहे, म्हणजेच हे मंदिर 1413 साल पूर्वीचे आहे. इसवी सन 1560 साली कोलवा येथील महालक्ष्मी मंदिर पोर्तुगीजांनी पाडले. त्यावेळी सट्टो आणि फट्टो या दोन भाविकांनी तेथील मूर्ती बांदिवडे येथे आणली आणि इथेच सध्याच्या मूर्तीसोबत तिची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. सट्टो आणि फट्टो यांचं मंदिर महालक्ष्मी मंदिराच्या समोरच आहे.
आता मी आली आहे माझ्या आईच्या माहेरचं कुलदैवत श्री रामनाथ मंदिरामध्ये. रामनाथाचे मूळ मंदिर लोटली या ठिकाणी होते, परंतु इसवी सन 1568 साली पोर्तुगीजांच्या आक्रमणादरम्यान इथली मूर्ती बांदिवडे येथे स्थलांतरित करण्यात आली. इथे भाविकांनी छोटेसे मंदिर बांधले आणि मध्यभागी श्री रामनाथ, एका बाजूला देवी कामाक्षी तर दुसऱ्या बाजूला देवी शांतेरीची स्थापना केली. पुढे 18व्या शतकाच्या मध्यात मंगेश आणि शांतादुर्गा मंदिराप्रमाणे रामनाथ मंदिराची पुनर्बांधणी करण्यात आली. मंदिराच्या परिसरात श्री लक्ष्मीनारायण, गणपती, वेताळ आणि कालभैरव यांचीही मंदिरे आहेत. आता मी आली आहे आमची दुसरी कुलदेवी श्री शांतादुर्गेच्या मंदिरामध्ये. हे मंदिर देवी दुर्गेच्या एका रूपाला समर्पित आहे. या देवीबद्दल एक कथा प्रचलित आहे. ती अशी की एकदा भगवान शंकर आणि भगवान विष्णू यांच्यात भयंकर युद्ध झाले. त्यावेळी ब्रह्मदेवांनी माता दुर्गेला त्यात हस्तक्षेप करण्यास सांगितले. तेव्हा माता दुर्गेने उजव्या हातात विष्णू आणि डाव्या हातात शंकर यांना उचलून किंवा थोपवून हे युद्ध थांबवले. म्हणून या देवीला शांतादुर्गा असे नाव पडले. शांतादुर्गेचे मूळ मंदिर हे केळोशी या ठिकाणी होते, परंतु 1566 साली पोर्तुगीजांच्या वाढत्या अत्याचारांमुळे तेथील पूजक मूर्ती घेऊन कवळे येथे आले. या मंदिराचे बांधकाम हे छत्रपती शाहू महाराजांच्या काळात इसवी सन 1768 मध्ये पूर्ण झाले. मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर श्री क्षेत्रपालाची शिळा आहे. आता मी आली आहे श्री महालसा नारायणी मंदिरामध्ये. हे मंदिर भगवान विष्णूच्या मोहिनी रूपाला समर्पित आहे. भगवान शंकराचा अवतार श्री खंडोबा यांची पत्नी म्हणूनही म्हाळसा देवींचे पूजन केले जाते. महालसा नारायणीचे जुने मंदिर वेरणा येथे होते. इसवी सन 1567 साली पोर्तुगीजांनी ते नष्ट केले. तरीही देवीचे चिन्ह मात्र वाचवले गेले. पुढे 17व्या शतकात जेव्हा सध्याचे मंदिर बांधले गेले तेव्हा ते चिन्ह पुनर्संचयित करण्यात आले.
मंदिराच्या प्रवेशद्वारासमोरच श्री हनुमानाचे मंदिर आहे. शाकंभरी पौर्णिमा म्हणजेच पौष पौर्णिमा या दिवशी देवी म्हाळसा आणि श्री खंडोबा यांचा विवाह झाला होता अशी मान्यता आहे. आणि आज शाकंभरी पौर्णिमेच्याच दिवशी आम्हाला इथे दर्शनाचं भाग्य मिळालं.